श्री स्वामी समर्थ. मकर राशींच्या जातकांनो, आता सावध होण्याची वेळ जवळ आली आहे. कारण 10 एप्रिलच्या कालाष्टमीपासून ते 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंतचा हा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि बदल घडवणारा ठरणार आहे. या 20 दिवसात तुमच्या जीवनात काही अशी घडामोडी घडू शकतात ज्या तुमच्या नशिबाला वेगळे वळण देऊ शकतात. हा काळ साधा नसून तुमच्या कर्माचा परिणाम समोर आणणारा विशेष टप्पा मानला जात आहे. शनीच्या प्रभावाखाली असलेल्या तुमच्या राशीवर काही अनपेक्षित परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे. विशेषतः 10 एप्रिलची रात्र काही मोठे संकेत देणारे ठरू शकते. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या. तुमच्या कष्टाची कमाई, नातेसंबंध आणि आयुष्यातील स्थिरता यावर कोणाची तरी वाईट नजर असण्याची शक्यता आहे. अशातच गुरुजी म्हणतात, वत्सा, जेव्हा शनीची दृष्टी प्रखर असते तेव्हा बाहेरच्या शत्रूपेक्षा आपल्याच मनातील गोंधळ अधिक घातक ठरतो. लक्षात ठेव, संकटे ही तुझा नाश करण्यासाठी नाही, तर तुझ्या कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी आणि तुला तावून सुलाखून निघण्यासाठी येत असतात. संयम सुटू देऊ नकोस. 10 ते 30 एप्रिल दरम्यान घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्याला अचानक बदलू शकतात. 17 एप्रिलची अमावस्या आणि 27 एप्रिलची मोहिनी एकादशी या तारखा तुमच्यासाठी विशेष प्रभाव टाकणाऱ्या ठरू शकतात. हा काळ तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देत आहे. त्यामुळे या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण योग्य वेळी घेतलेली खबरदारी तुमच्यासाठी मोठा बदल घडू शकते. मकर राशींच्या जातकांनो, सावध राहण्याची गरज आहे, कारण तुमच्या विश्वासातील एखादी व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. शनीच्या 7.5च्या प्रभावामुळे हा काळ तुमची सहनशक्ती तपासणारा ठरू शकतो, पण त्याचवेळी तुम्हाला मोठ्या यशाकडे नेण्याची संधीही देऊ शकतो. पुढील काही दिवसात घडणाऱ्या घटना तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात आणि या परिस्थितीत संयम आणि श्रद्धा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार आवश्यक आहेत. 10 एप्रिलच्या कालाष्टमीपासून काही महत्त्वाच्या घटनांची सुरुवात होऊ शकते, ज्यातील पहिली घटना तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असू शकते. तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसरी व्यक्ती घेण्याचा प्रयत्न करू शकते, ज्यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. हा काळ सावध राहण्याचा संकेत देतो, कारण तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करू शकतो. 10 ते 15 एप्रिल दरम्यान आणखी काही संकेत मिळू शकतात, ज्यात अचानक शारीरिक थकवा जाणवणे किंवा जुना त्रास पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरेल आणि महत्त्वाचे निर्णय घेताना शांतपणे विचार करणे गरजेचे ठरेल. तिसरा संकेत म्हणजे घरातील वातावरणाशी संबंधित असू शकतो, कारण अचानक एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यातून छोटासा वाद निर्माण होऊ शकतो. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असला तरी त्याचा शेवट सकारात्मक होण्याची चिन्हे आहेत. या दिवसात तुमची सहनशक्ती आणि शांत स्वभाव तुम्हाला मोठी संधी देऊ शकतो. सुरुवातीचे अडथळे तुमच्यात अधिक परिपक्वता आणण्यासाठीच येतील. 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या विरोधकांना योग्य उत्तर मिळेल आणि तुम्ही पुन्हा आत्मविश्वासाने पुढे जाल. 15 ते 17 एप्रिल दरम्यानचा काळ थोडा सावध राहण्याचा आहे, कारण या काळात काही लोक तुमच्या पाठीमागे चर्चा करत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. 17 एप्रिलची अमावस्या तुमच्यासाठी मानसिक तणाव वाढवणारी ठरू शकते आणि काही काळासाठी सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटू शकते, पण हा काळ तात्पुरता असेल. यावर गुरुजी मार्गदर्शन करतात की जेव्हा चहूकडून अंधार दाटून येतो तेव्हाच पंथीचं महत्त्व समजतं. ही अमावस्या तुझ्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आली आहे. जे लोक पाठीमागे बोलतात त्यांना बोलू दे, कारण सिंहाने मागे वळून पाहिलं तर त्याची शिकार हुकते. तू फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव, काळ सर्व काही ठीक करेल. तसेच या दिवसाच्या आसपास अनावश्यक प्रवास टाळणे योग्य ठरेल, कारण छोट्या दुर्लक्षामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
या काळात खरे शत्रू फक्त बाहेर नसून तुमच्या मनातही शंका निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकता. 17 एप्रिलच्या आसपासचा काळ तुमच्या ध्येयाची आणि संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. पण याच काळात परिस्थिती तुमच्या बाजूने फिरण्याची चिन्हेही दिसतील. अचानक एखादे सत्य समोर येईल, ज्यामुळे तुमच्या विरोधात चालणाऱ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल. अमावास्येनंतरचा काळ हळूहळू सकारात्मक बदल घेऊन येईल आणि तुम्ही या अनुभवातून अधिक मजबूत बनून बाहेर पडाल. 18 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, कारण पैशाच्या व्यवहारात जवळची व्यक्ती किंवा जुना मित्र अपेक्षेप्रमाणे वागणार नाही अशी शक्यता आहे. गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेताना विशेष काळजी घ्या, कारण घाईत घेतलेला निर्णय नुकसानकारक ठरू शकतो. याच काळात विश्वासाच्या बाबतीतही काही धोकादायक अनुभव येऊ शकतात, जिथे तुमच्यावर विश्वास ठेवणारी व्यक्तीच तुमच्या विरोधात उभी राहू शकते किंवा एखाद्या वादात बेईमानी करू शकते. ही परिस्थिती भावनिकदृष्ट्या कठीण वाटू शकते, पण या अनुभवामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक आणि चुकीच्या व्यक्तींपासून दूर राहण्याची संधी मिळेल आणि पुढील काळासाठी तुम्ही अधिक सजग आणि मजबूत व्हाल. मगर राशींच्या जातकांनो, या कठीण काळाचा शेवट मात्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला आलेल्या अडचणी आणि फसवणुकीमुळेच तुमच्यासमोर नवीन प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात. 23 तारखेनंतर उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आधी झालेले नुकसान भरून निघू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल आणि एप्रिलच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. मात्र 27 एप्रिलची मोहिनी एकादशी सावध राहण्याचा संकेत देत आहे, कारण या काळात एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन गोड बोलून तुम्हाला चुकीच्या निर्णयाकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकते. याचा परिणाम तुमच्या प्रतिष्ठेवर किंवा वैयक्तिक आयुष्यावर होण्याची शक्यता आहे. तसेच आकर्षक नफ्याचे आश्वासन देत कोणीतरी आर्थिक व्यवहारात तुम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे या काळात कोणताही निर्णय घेताना विशेष विचार करणे आवश्यक आहे. मन स्थिर ठेवणे, घाई टाळणे आणि परिस्थितीचा शांतपणे विचार करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अन्यथा मेहनतीने कमावलेली प्रतिष्ठा आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते. मकर राशींच्या जातकांनो, या संपूर्ण संघर्षाचा शेवट मात्र तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. 27 एप्रिलनंतर तुमच्या विचारशक्तीत स्पष्टता येईल आणि खरे खोटे ओळखण्याची क्षमता वाढेल. या काळात समोर आलेल्या परिस्थितीमुळे तुमच्या आयुष्यातील कपटी किंवा नकारात्मक लोकांचे खरे स्वरूप उघड होऊ शकते. या अनुभवामुळे तुम्ही अधिक परिपक्व व्हाल आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ताकद मिळेल. 10 ते 30 एप्रिल दरम्यान काही आव्हानात्मक परिस्थिती असल्या तरी 30 एप्रिलच्या पौर्णिमेपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला नव्या सुरुवातीकडे घेऊन जाणारा ठरू शकतो. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार तुम्हाला या काळात आधार देतील. दररोज प्रार्थना करणे, मन शांत ठेवणे आणि चांगले विचार ठेवणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तसेच या काळात दानधर्म किंवा गरजू लोकांना मदत करणे तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. अमावस्या किंवा एकादशीच्या दिवशी केलेले छोटे मोठे सत्कर्म तुमच्या मनाला स्थिरता देतील आणि पुढील काळात प्रगतीचे मार्गे खुली होण्यास मदत करतील. मकर राशींच्या जातकांनो, सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे 30 एप्रिलची पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता दर्शवत आहे. या काळात आलेल्या अडचणी तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नव्हत्या, तर अधिक मजबूत आणि सक्षम बनवण्यासाठी होत्या. 30 एप्रिलनंतर तुमच्या नशिबात हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे दिसू शकतात आणि गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अडचणी कमी होऊ लागतील. आर्थिक बाबतीत स्थिरता येण्याची शक्यता आहे. तसेच मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढण्याची चिन्हेही दिसतील. श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्याने केली मेहनत, त्यामुळे तुम्ही नव्या संधीच्या दिशेने पुढे जाऊ शकता आणि तुमच्या आयुष्यात प्रगतीचा एक नवीन टप्पा सुरू होऊ शकतो. मकर राशींच्या जातकांनो, जर तुम्हालाही बजरंग बलीवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बजरंग बली लिहून तुमची उपस्थिती नक्की दर्शवा. अशाच महत्त्वाच्या राशी भविष्य अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
तुमच्या राशीसाठी खास तयार केलेल्या अंगठीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जरूर भेट द्या. धन्यवाद.